शशिकांत शिंदे हे देखील निवृत्त होत आहेत। शशिकांत शिंदे आणि माझा जन्म एकाच मातीतला आहे। आम्ही दोघेही साताऱ्याचे सुपुत्र आहोत। त्या दोघेही शिंदे, त्यामुळे आमचं नातं तसं गावकीचं भावकीचं आहे। साताऱ्याची माती झुंज करायला, लढायला शिकवते। कामगार चळवळ असो किंवा माथाडी कामगारांचे प्रश्न असो, शशिकांतजी आपण नेहमीच अग्रभागी राहिलेला आहात आणि सर्वसामान्यांच्या लढ्यामध्ये त्यांना न्याय देण्यासाठी पुढे राहिलात। सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जीवाचं रान करणारा गडी अशी तुमची ओळख आहे आणि म्हणून शशिकांतरावासारखा सर्वसामान्यांसाठी भांडणारा नेता या सभागृहाची शान आहे। शशिकांतरावांचं मित्रमंडळ मोठं आहे, त्यामुळे त्यांना मित्र संपदा मंत्री म्हटलं तर वावगं ठरणार नाही। मंत्री होते तुम्ही। त्याचबरोबर साताऱ्यातल्या जो काही घटना झाली त्याच्याबद्दल बरेचदा चर्चाही झाली। आपण घेतलेली भूमिका देखील सभागृहाने पाहिलेली आहे आणि म्हणून काही जणांनी घटनेचं राजकारण करण्याचाही प्रयत्न केला, परंतु शशिकांतजींनी सत्याची बाजू घेतली। शिंदे किसी से डरते नहीं और मैदान छोड़ के भागते नहीं, हे दाखवलं तुम्ही। त्यामुळे शशिकांतजी एका पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पण आहेत, त्यामुळे सभागृहात नसला तरी तुमच्या अशी कोणत्या ना कोणत्या कारणाने आपली संबंध येतच राहतील। भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी मी आपल्याला शुभेच्छा देतो। एक शेर बोलतो तुमच्यासाठी। मुसाफिर है हम भी, मुसाफिर हो तुम भी, मुसाफिर है हम भी, मुसाफिर है तुम भी, हर मोड़ पर फिर मुलाकात होती रहेगी। रणजीत सिंह